अॅनाकोंडा शब्दावरून राजकारणात आता शाब्दिक घमासान सुरू झालेला आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा असं अमित शहा म्हणाले। दिल्लीच्या अॅनाकोंडाला मुंबई गिळायची आहे असं प्रत्युत्तर त्यावर उद्धव ठाकरेंनी दिलं, अशी टीका केली। उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला। उद्धव ठाकरे अजगर आहेत, वैफल्यग्रस्त आहेत, चंद्रशेखर बावनकुळेंनी या शब्दात पलटवार केला। अॅनाकोंडा गेली 25 वर्ष बीएमसीच्या तिजोरीवर विळखा घालून बसलेत असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। अमित शहा काल मुंबईमध्ये होते आणि त्यावेळी त्यांनी बोलताना विरोधकांवर टीका केली होती। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी बोलताना दिल्लीचा अॅनाकोंडा मुंबईत आला, त्याला मुंबई गिळायची आहे अशा शब्दांमध्ये अमित शहांवर टीका केली होती आणि आता त्यावरूनच अॅनाकोंडा या शब्दावरून राजकीय घमासान सुरू झाले। आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले, नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपली टीका करते, ते सोडून द्या। पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही। तर काल जे उद्धव ठाकरेंनी अॅनाकोंडा म्हटलं अमित भाईंना, हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही। जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय। आता अॅनाकोंडा म्हणाल तर हे अॅनाकोंडा स्वतः आहेत। गेले 25 वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळखा घालून बसलेले आहेत। हा बसम्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही। मिठीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत, ही भीती त्यांना दिसू लागली आहे, पराभव त्यांना दिसू लागलेला आहे। म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागले।